सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण मालाड पश्चिम मुंबई येथील सद्भक्त भास्करराव बमनोटे यांचे अनुभव ऐकणार आहोत. सदरचे अनुभव सुद्धा सन 2011 मध्ये श्री संत लहानूजी महाराजांनी जे अनुभव मागून घेतले होते भक्तांना लिखित स्वरूपात, त्याच अनुभवातील एक अनुभव आहे. मी भास्कर बमनोटे, मालाड पश्चिम मुंबई, परमपूज्य सद्गुरू लहानूजी महाराजांचा एक मामूली भक्त. माझे आई बाबा स्वर्गीय आलोकाबाई गुलाबराव बमनोटे राहणार पुलगाव हे बाबांचे अत्यंत भक्त होते. त्यांची अपार श्रद्धा व अतूट विश्वास होता. मला आठवते, माझे पणजोबा पंतोजी व आजोबा बालाजी बमनोटे त्यांच्या आधीची वंशवेली माहीत नाही, आठवत नाही. आज मी 65 वर्षाचा आहे. मी राहणार पुलगाव. माझी पत्नी सौ रेखा भास्कर बमनोटे राहणार मुंबई. शिक्षण M.Com हिंदी विशारद झाल्यावर बाबांवर अतूट विश्वास असल्यामुळे बाबांच्या कृपेमुळे मंत्रालयातील नोकरी मिळाली. त्यांना अनेक अलौकिक शक्ती प्राप्त होत्या, यात किंचित शंका नाही. येणाऱ्या भक्तांच्या अडचणी भिंतीकडे बघून, जारे लहान्या, तुझे काम होऊन जाईल, आणि ते झालेच पाहिजे. अगदी 100 काम होत होते. माझा बुवा बाबांवर विश्वास नव्हता. घरची गरिबीची परिस्थिती, 6 भावंडे व 1 बहीण. वडील आजोबा शिक्षक, पंतोजी शिक्षक. सुरुवातीला ₹4 पगार असणारे वडील सेवानिवृत्त होताना त्या काळी सन 1970ला ₹100 पेन्शन मिळत होते. त्यात काय भागणार, पण सौ आईने, सौ अलोकाबाई बमनोटे यांनी खूप कष्ट घेतले, उपवास केले. आम्हालाही उपवास घडायचे, कारण घरात काहीच नसायचे. मी कसा तरी 11वी मॅट्रिक झालो. B.Com पदवी व M.Com पदव्युत्तर परीक्षा बाबांच्या कृपेमुळे पास झालो. त्यांना एवढी शक्ती प्राप्त होती की बाबांना त्यावेळी मनातून बोललो होतो, तुम्ही खरंच चमत्कारी संत महंत सद्गुरू असाल तर मला B.Com मध्ये विशेष प्रावीण्य मिळवून दाखवावे वा चमत्कार दाखवून नोकरी मिळवून द्यावी, तीही मंत्रालयात. खरोखरच चमत्कार घडला, साक्षात्कार घडला. मला B.Com पदवी परीक्षेत स्टॅटिस्टिक या विषयात 100 पैकी 88 गुण मिळून कॉलेजमध्ये अतिप्रावीण्यासह पहिला आलो. ती अद्यावत सुवालाल पाटणी कॉमर्स कॉलेज पुलगावचा रेकॉर्ड आहे. हे अजूनही मोडलेला नाही, नसावा. कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी, अगदी कॉलेज सुरू झाल्यापासून विशेष गुणांनी पास झालो. मंत्रालयातील नोकरीसाठी त्याकाळी 1970ला असलेली महाराष्ट्र लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षा गरीब सामान्यांसाठी पास होणे फार मोठी बाब होती. ती परीक्षाही बाबांच्या कृपेनेच पास झालो. 1 मार्क कमी पडला असता तरी मी मंत्रालयात रुजू होऊ शकलो नसतो. त्यांच्या कृपेने बँकेत, पोस्टात, एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद येथेही नोकरी आली. त्याआधी M.Com होऊनही नोकरी मिळत नव्हती, म्हणून चोरी नव्हे, टॉकीज चित्रपटगृहामध्ये तिकीट फाडण्याचे काम सुद्धा केले. ₹1 फक्त रोजंदारीवर. पण अभिमान होता स्वकष्टाचा आणि बाबांवर विश्वास होता. तदनंतर सौ रेखा हिच्याशी लग्न झाले. तिचाही बाबांवर अतूट विश्वास व श्रद्धा होती, अजूनही आहे. आम्ही मुंबईवरून बाबांच्या दर्शनाला यायचो. पुलगाव ते आर्वी आणि आर्वी ते टाकरखेड पायी यायचो. पावसात चिखलातून पाय घसरायचे, तरीही दोघेही चिखलात चालत जायचो. टाकरखेड, धामतिरी, कौंडण्यपूर आणि कौंडण्यपूर ते आर्वी पायी परत चालत चालत यायचो. असे अनेक वर्षे वारी केली. मला आठवतही नाही, पण 1970 पासून 2000 पर्यंत सतत दर्शनाला येत होतो. आताही कुटुंबासोबत येतो. बाबांच्या कृपेने कष्टाचे दिवस, उपाशी राहण्याचे दिवस, बिना चपलीचे दिवस, एकच जोडी कपड्याने कॉलेजला जायचे दिवस पालटले. अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात करीत बाबांच्या कृपेने आज मी माझ्या कुटुंबियासोबत आनंदात आहे. माझ्या सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांनाही बाबांच्या कृपेने चांगल्या नोकऱ्या आहेत आणि त्यांचाही बाबांवर पूर्ण विश्वास आहे.
त्यांच्या प्रेरणेने फूल ना फुलाची पाकळी, बाबांचा फोटो, मूर्ती, पेनमध्ये फोटो, छोटे पॉकेट, त्याच्यात फोटो, गळ्यात घालायला लॉकेट्स, अभिषेक करण्यासाठी मूर्ती बनवून पाठविले. त्यांनी सेवा करून घेतली. मी पामर आहे, करता करविता तेच आहेत. त्यांची जेवढी कीर्ती वर्णन करावे तेवढे कमीच. माझे सर्व मुले मुली व नुकतीच लग्न करून आलेली सूनबाई बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. बाबांच्या सान्निध्यात जेवढी प्रेरणा व आनंद मिळतो तो माझ्या मुंबईच्या एसी घरामध्ये राहून सुद्धा मिळत नाही. 65 वर्षापर्यंत दरवर्षी आम्ही न चुकता येतो. यापुढेही अशीच यात्रा घडो ही परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना. माझी आई सौ अलोकाबाई बमनोटे व सौ मुन्नीबाई ठाकूर, ज्यांचे पुलगावला कठीण माता मंदिर आहे, त्या सुद्धा बाबांच्या भक्तीने होत्या. त्याही वर्षानुवर्ष दर्शनासाठी यायच्या. सौ गुल्लीबाई ठाकूर दुःखद परमेश्वर रूप प्राप्त झाल्यावर त्यांची समाधी पुलगाव येथे आहे. त्यांनी 1960 पासून बाबांची ही मूर्ती कठीण माता मंदिरात ठेवली आहे. त्यांना श्री संत लहानूजी महाराजांनी दिलेल्या पादुकांचीही पूजा आरती रोज सकाळी संध्याकाळी 1960 पासून न चुकता 50 वर्ष चालू आहे. जसे गजानन महाराजांच्या पोथीत भास्कर नावाचे भक्त होते, त्याचप्रमाणे नम्र राहून भक्त राहावे व आपले नाव बाबांच्या स्मरण गाथेत असावे अशी माझी इच्छा होती, पण ते कधी शक्य वाटत नव्हते. मी बाबांचा लहान भक्त आहे, पण आपले पत्र मिळाले. माझी जीवनरूपी कहाणी मी निवेदित केली. याचा आपण स्वीकार केल्यास आपला आभारी राहील. भैयाजी पावडे त्या काळी काळबांडेला माझ्या घरी विश्वासाने पाठवायचे व बाबांनी माझ्याकडून सेवा करून घेतली. मुंबईत अनेक भक्त आहेत, ते बाबांना मानतात. माझ्या घरी बाबांची मूर्ती आहे, आताही अद्यापही जिवंत आहे व मला नव्हे तर माझी मुले जावई यांना प्रेरणा देतात. त्यांचेही आयुष्य सुखाचे व समाधानाचे होत आहे. त्यांच्यावर लहानूजी महाराजांचा आशीर्वादच नव्हे तर शुभाशीर्वाद राहावे ही प्रार्थना. जय लहानूजी, श्री लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की जय.